Good evening, students. Today we are going to discuss a great literary movement and a term, Reformation. It's a religious movement. ही धर्म सुधारणेची चळवळ होती. It took place in 16th century Europe. This was its period. It originally started by Martin Luther with the Protestants against the corruption of Roman Catholic Church. तत्कालीन रोमन कॅथोलिक चर्च मध्ये जे काही अनागुंदी होती, गैरकानूनी कारभार होता, त्याच्या विरुद्ध मार्टिन लुथरने चालू केलेली चळवळ होती. मार्टिन लुथर started its activities, his activity from Germany. I have a book with me, Literary Ages and Movement by Dr. Varshine. I will read the content, what is Reformation, so that you will get an idea. We have also a prescribed textbook, Magic Casement with us. I will first of all, in detail, what is Reformation. Reformation was an important religious and political movement. ही धार्मिक आणि राजकीय चळवळ होती, which started in most of the European countries in the 16th century. 16व्या सेंचुरीमध्ये युरोपियन कंट्रीज मध्ये ही पसरली होती. तिथून सुरुवात झाली होती, उगम झाला होता. In order to reform the abuses in the Catholic Church. कॅथोलिक चर्च मध्ये जे कोणते गैरकानूनी कृत्य होते त्याच्या विरुद्ध ही चळवळ आवाज उठवला होता आणि युरोपमध्ये या चळवळीचा प्रसार झाला होता. It was a revolt against Roman papacy. After various ups and downs, it eventually shattered the supreme and unrivaled position of the Pope. तत्कालीन पोपची राजवट उद्ध्वस्त करून टाकली या चळवळीमुळे. अन्यथा मिडिल एजेस पासून पोपची राजवट चालू होती. पोपचं या धर्माचा अधिराज्य होतं. It was an attempt at taking Christianity back to its original religion of Jesus Christ and the Holy Bible. हा जो अटेम्प्ट होता, हा ख्रिश्चनिटी ला ओरिजिनल पदावर आणण्याचा, मूळ पदावर आणण्याचा, ज्याच्यामध्ये ओरिजिनल रिलीजन ऑफ जीसस क्रिस्ट, लॉर्ड जीसस क्रिस्ट आणि त्याचं होली बायबल पुनर्स्थापना करायची होती. तो उद्देश त्याचा सफल झाला. इट मे बी रिगार्डेड ॲज अ मॅनिफेस्टेशन अँड प्रोलॉंगेशन ऑफ द रेनिसान्स. आणि याच्यामुळे थोडं एक गोष्ट झाली की रेनिसान्सचा थोडा डिले झाला. त्याच्यामध्ये मध्येच रिफॉर्मेशन आल्यामुळे रेनिसान्सचा जो घोडदौड चालू होती ती थोडी रुकावट पैदा झाली. आता कॉजेस ऑफ रिफॉर्मेशन, ही रिफॉर्मेशन काय झालं या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे. इट वॉज स्टार्टेड बाय मार्टिन लुथर अगेन्स्ट द करप्शन ऑफ द रोमन कॅथोलिक चर्च. दिस मूवमेंट इव्हेंच्युअली लेड टू द स्प्लिट ऑफ ख्रिश्चॅनिटी इनटू कॅथोलिक अँड प्रोटेस्टंट स्ट्रीम्स. या मूवमेंटमुळे ख्रिश्चॅनिटीचे दोन भाग पडले, दोन विभागात विभागली गेली ख्रिश्चॅनिटी. फूट पडली, डिव्हिजन पडलं ख्रिश्चन धर्मामध्ये. एक गट कॅथोलिक आणि दुसरा प्रोटेस्टंट, दोन वेगवेगळे प्रवाह. Being the people who protested against the abuses of Roman Catholic institution, a consequences that Luther did not intend. लुथरला या वाईट धर्माचा, या अशा प्रकारच्या चर्चचा वाईट वाममार्ग, दुरुपयोग, अविचाराने गैरवापर मार्टिन लुथरला आवडलं नव्हतं, म्हणून त्याचा उद्देश सफल झाला. And the Reformation sought to refocus attention on individual faith and piety based on Bible. वैयक्तिक विश्वास, श्रद्धा आणि बायबल यावर त्याची श्रद्धा होती. टेकिंग अवे द पॉवर ऑफ क्लर्जी. जी क्लर्जी म्हणजे धर्मगुरू, धर्मोपदेशक. चर्चमध्ये सुधार घडवून आणण्यासाठी धर्मोपदेशक जो पगडा होता तो पगडा कमी झाला. Taking away the power from clergy. In time, some Protestant sects developed their own institutions, rituals and intermediaries. Anglican Church in England embraced certain Protestant ideas, etc., etc. This book contains some information regarding Reformation.
Now coming to this book, Causes of Reformation. असं काय घडलं या रिफॉर्मेशन करायची मार्टिन ल्युथर जर्मनी पासून सुरुवात केलेली या माणसाला काय झालं असं? कॉज काय, कारण काय? करप्शन इन द कॅथोलिक चर्च, आय हॅव ऑलरेडी टोल्ड. त्यातला भ्रष्टाचार, कॅथोलिक चर्च मधला असतो भ्रष्टाचार, याच्यामुळे हे then hostility of English kings and Wycliffe. English kings such as William Conqueror and William Bruce, Henry II, याची hostility होती, याचा विरोध होता. The Renaissance and spirit of questioning. The Renaissance had made the people skeptic in their outlook. याच्यामुळे लोकांचा धर्मावरचा विश्वास कमी झालेला होता रेनिसान्समुळे, आणि म्हणून सुद्धा आणि people questions against the supreme authority of Christianity. लोक त्याच्यावर कॅथोलिक चर्चवर विरोध क्वेश्चन रेज करत होते. ऑल सच क्वेश्चन्स रेज स्ट्रॉंग अगेन्स्ट कॅथोलिक चर्च. वेगवेगळे प्रश्न कॅथोलिक चर्चवर येऊन थांबत होते, आणि म्हणून सुद्धा ही रिफॉर्मेशन घडल्या गेली. द रिफॉर्मेशन इन युरोप, द रिफॉर्मेशन इन जर्मनी बाय मार्टिन ल्युथर, इन फ्रान्स बाय कॅल्विन अँड झिंगवी, इन स्वित्झर्लंड क्विकेंड द मोमेंट इन इंग्लंड. या सर्व ठिकाणाहून इंग्लंडमध्ये सुद्धा रिफॉर्म आली. या वेगवेगळ्या ठिकाणाहून शेवटी इंग्लंडमध्ये ती आली. हिस्टोरियन्स आर ऑफ द ओपिनियन had Luther not broken with the papacy, Henry VIII would not have been pushed the question of reformation to such an extent. Effects of reformation. Now see effects. याचे effects काय झाले? Effects of reformation were multifarious. खूप झाले. Bloodshed, murder, massacre, 30 years of war, counter-reformation of Mary, lastly final victory of Protestants. 30 वर्ष युद्ध चाललं, वेगवेगळ्या घटनांमधून वेळ अप्स अँड डाऊन झाले, शेवटी विजय झाला तो प्रोटेस्टंटचा, whose leader was Martin Luther. Luther was त्याचा लीडर होता. And in England, in the field of religion, it gave England its Bible, its book of prayers. आणि याच्यामुळे काय झालं? लिटरेचर सुद्धा इफेक्ट झाला. लिटरेचर टू कुड नॉट डेव्हलप स्पीडीली as but in the field of religion, learned Bible and the book of prayers. Bible आलं लोकांच्या समोर. It advocated complete faith in the Bible. After 30 years of war, final victory get the Protestants. England shattered the supreme position of the Pope. It was an attempt to take Christianity back to its original religion of Jesus Christ and Holy Bible. It gave preparing the way for the authorized version of the Bible. Authorized version of the Bible. It nourished religious literature and delayed the arrival of Renaissance. These are the important points you have to cover so far as now. These new ideas in religion set up by Protestant churches. Protestant church स्थापले गेले. Now influence of Reformation on English literature. Influence of Reformation. English literature as an influence कसा झाला? या सर्व धार्मिक सुधारणा, धर्म सुधारणेच्या चळवळीचा लिटरेचरवर काय परिणाम झाला? Art for life's sake, art for art's sake, art for life's sake. Like Renaissance, Reformation to influence English literature. It delayed the arrival of Renaissance, as I told you, and its classical learning in England. It nourished religious literature in England. याच्यामुळे काय झालं? रिलिजियस लिटरेचर जास्त लिहिलं गेलं आणि त्याला खतपाणी घातलं गेलं आणि ते फोपावलं, धार्मिक साहित्य फोपावलं. And Bible, preparing the way for the authorized version of the Bible, the book which was influenced literature forever and in many directions. Spencer and Milton were the children of the Reformation. Edmund Spencer and John Milton, these are the literary artists, great. They flourished and they wrote number of creations. Spencer's Four Hemen and Fairy Queen and Milton's epics and religious drama, Samson Agonists, all witness a deep influence of the Reformation. The strongest influence of the Reformation was on prose. Tyndale's Bible
and the Book of Common Prayers are the glorious achievement of the Reformation. Achievement झाले. Influence of Reformation on literature. Yet Henry VIII had broken with the papacy and had sent Thomas More. The Reformation was officially established in England, and Tyndale's translation of the Bible, completed by Miles Coverdale in 1535. The Reformation also impelled writers to write many chronicles. Chronicles पण लिहिले गेले. Edward Hall's Chronicle, Raphael Holinshed's Chronicle were published. Then we have John Speed's History of Great Britain was published in 1611, and William Camden's History of the Reign of Elizabeth was written in Latin and translated into French and from French into English in 1625. Then Hugh Latimer, also whose pen name produced some of the most beautiful pages of English prose of the period. Then we have another important gift of Reformation. Beside Latimer is John Fox. Then Bunyan left the glory of being first great Scottish prose writer John Knox. Knox was a reformer, the Calvin of Scotland. Then we have poetry was less to the reformers. They kept aloof from it as secular and frivolous. It was humanism which provoked the revolt of poetry. That's all from this book. Now coming to the original text. Reformation. The Reformation had a great influence on literature. It inspired much religious writing. It inspired debate. It inspired satire also. Writers like John Milton were strongly influenced by the Reformation. Even secular works showed the effect of the moment. For instance, Edmund Spenser's Fairy Queen used allegories to show the struggle between Roman Catholicism and Protestantism. या दोघांमधला जो लढा आहे तो लढा सुद्धा एडमंड स्पेंटरने आपल्या फेरी क्वीन नावाच्या ॲलेगरीमध्ये प्रसिद्ध केला आणि तो त्याला लिहिला. हायलाइटिंग द लॅटर ॲज बीइंग व्हर्च्युअस. आणि त्यांना प्रोटेस्टिझम किती चांगला आहे, किती चांगला सद्गुणी आहे, सद्विचारी आहे, सद्वर्तनी आहे आणि व्हर्च्युअस म्हणजे चांगली गुण आहे प्रोटेस्टंटचा, ते सुद्धा याच्यामध्ये हायलाइट केलं या आपल्या एडमंड स्पेन्सरनं फेरी क्वीन्स. And I think that's all. Thank you very much. Watch my third video, restoration. Thank you.